म्हणून तुम्ही अन्याय करता का आमचा? तुमचा टांगा लोकसभेला परिचय केलाय, येणाऱ्या विधानसभेला तुमचा टांगा परिचय केल्याचं सोडणार नाही. आणि लक्ष्मण हाके गाव आडलं पडला आणि गणपती पुढे सांगोला तालुक्याच्या दक्षिण टोकाला दुधापूर गाव आहे, तिथं कुजलो होता. त्या कुजलातून संघर्ष करत पुण्यासारख्या ठिकाणी जर आले, यूपीसीचा अभ्यास केला, स्पर्धा परीक्षा केली, मर पुस्तक वाचली, त्याचं शिक्षण म्हणून जे फर्ग्युसन कॉलेज आहे त्या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं, अनेक लोक समाजाची घडवली. त्यानंतर सामाजिक चळवळ झालं, राजकीय चळवळ झालं. का तुम्ही आर्थिक दृष्ट्या गरीब आहे म्हणून माणसाला मागे टाकता का? तुम्ही स्वतःच्या नोटीस देता आणि सरांना राजीनामा दिला होता. राज्य मागासवर्ग आयोगाचं काम असतं की बाबा कुणाला मागाय ठरवायचं. हाके सरांनी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं स्वतःच्या लोकांच्या. हाके सरांनी त्या पदाला लाट मारली आणि ओबीसीसाठी उभे राहिले. हाके सर महाराष्ट्रातल्या व्यक्तीवर नाव आहे लक्ष्मण हाके. राज्य मागासवर्ग आयोगाला प्रधान सचिवाचा दर्जा असताना त्याला लाच मारून तुमच्यासाठी रस्ता उतरणारा एकमेव अवल्या कोणाशी तर सांगोल तालुक्याचा लक्ष्मण हाके. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आज त्यांचं कुटुंब त्यांची 7 जीव झालं, त्यांनी आम पाय जोडले. का त्यांना नोकरी करता आली, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन करतात. त्यांच्या मॅडम डॉक्टर आहेत, त्यांच्या मॅडमही चांगल्या व्हीआयटी कॉलेजमध्ये अध्यापन करतात. आपल्यासाठी हाके सर गेले 7 दिवस रान पाय जोडतात. जर शासनाने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आपण बांधावर गप बसायचं नाही. आता महाराष्ट्र पेटवून सोडू आपण. 165 आपलं काय आपलं कॅल्क्युलेशन करा. 353 विधानसभेमध्ये 288 आमदारांपैकी आपला आमदार होता. कसा कायदे मंडळात काय भूमिका मिळतं, कायदा कोण करतं? आपल्याला मुलं किती व्हायचं हे सुद्धा विधानमंडळात ठरवतं. त्या विधानमंडळात माणसं नसेल तर आपला काय उपयोग आहे? बांधवांना तुम्ही एकत्र व्हा. लोकसभेला कसा धिंगाणा 32,000 मराठा समाजाचे लोकसभेमध्ये आपलं एकही नाही. ओबीसी पोरं जावं नाव विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये तुम्ही ठरवा. हाके सरांच्या पाठीमागे तुम्ही मन तन आणि धन आणि प्रांजलमध्ये थांबा. बांधवांनो एकालाच ज्ञान आत्मसात होत असतं. एकच देशाचा पंतप्रधान असतो, राज्याचा एकच मुख्यमंत्री असतो. हाके सरांनी गेले 2 ते 3 दशके चळवळीत काम केलेलं आहे. जर एकांत कौशल्य राजकीय आत्मसात होत असेल तर ज्ञान आकलन उपयोजन पुस्तकरण संश्लेषण अभिरुची रसग्रहण या ऑब्जेक्टिव्ह मधून जावं लागतं. तेव्हा एखादं कौशल्य राजकीय आत्मसात होतं. या बाबाचा संघर्ष 30 वर्षाचा आहे म्हणून यांना कौशल्य बोल दूर झाले. काय बोलतोय त्याला काय नाव काय याला सुप्रीम कोर्टाचा हाके सर बसवा. त्याचं कसं क्लेरिफिकेशन करायचं, त्याचं कसं विश्लेषण द्यायचं. सामाजिक न्याय काय, आर्थिक न्याय. आपल्याला 1% बजेट नाही. बांधवांनो ओबीसीसाठी महायुती स्थापन केली 2018-19 त्याला बजेट दिलं का? साठी महाराष्ट्रासाठी समाजासाठी स्थापन केली 400 कोटी साठी बजेट दिलं. आपल्याला किती बजेट दिलं आपल्यालाच माहित नाही. 53% आपण सदी ठोक सांगतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही 53%. हाके सर जे ओबीसी बांधव ओबीसी नेते त्याने आवाज उठल्यानंतर आपल्याला 400 कोटी महायुतीला बजेट दिलं. आज 400 कोटीमुळे यूपीसी करणाऱ्या पोराला महिना विद्यावेतन 13,000 मिळतं. एमपीसी करणाऱ्या पोराला विद्यावेतन 10,000 मिळतं. यूजीसी सेट नेट करणाऱ्या पोराला 8,000 रुपये मिळतं. जी नेट करणाऱ्या पोराला टॅब मिळतो आणि एक नामांकित क्लास मिळतो. पोलीस भरती करणाऱ्या पोराला 6,000 स्टायपेंड मिळतो. मिलिटरी भरती करणाऱ्या पोराला 4,000 स्टायपेंड मिळतो. हे फक्त आपल्या ओबीसी नेत्यामुळे झालेलं आहे. बांधवांना आता तुमची मुलं आयएएस आयपीएस एमपीसी यूपीसी करू शकतात. त्यामुळे आता गेले 70 वर्ष आपण अडाणी होतो, पण आता आपला समाज शाळा झालाय, आपली लोकशाही झाली ती, आपली माणसं शाळी झाली ती. त्यामुळे आपण एकजुटीने ओबीसीच्या पाठीमागे थांबूया. हाके सरांची तब्येत काढते परमेश्वरची त्यांनी ही प्रार्थना करतो त्या गेंड्याचं कापडी प्रदान करणाऱ्या शासनाला लवकरात लवकर अक्कल यावी आणि लवकरात लवकर तोडगा काढावा. नाहीतर आता मैदान सभा आलेली आहे, नाही तुमचं चांगलं फायदा करण्याचं आम्हाला विचारू नका. एवढंच बोलतो आणि सांगतो. धन्यवाद.